अरे अरे अरे, हे माझ्या खांद्यावर मान ठेवून कोण मुलगी झोपलेली आहे? हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की कबड्डीचे चालू मॅच मध्ये माझा बोर्ड फ्रॅक्चर झाला होता. मग फ्रॅक्चर झालेला बोर्ड घेऊन काही खेळू शकत नव्हतो. मग तिथून आपल्या मित्रांनी मला आणलं डायरेक्ट नागरीमध्ये, कारण की इथलचा एक माणूस होता जो सटकलेला बोर्ड बसून देत होता, पण त्याच्यानं पण काही जमलं नाही राव. मग तिथून आम्ही डबल रिटर्न लाडकीमध्ये आलो. तिथून वापसच आलो तर आपले टीममेट समोरच्या टीम कडून हारले होते राव. चला जाऊ द्या, काही नाही होत, हार जीत तर चालूच असते. मग या दादाच्या घरी कपडे वगैरे चेंज केले आणि या दादाच्याच गाडीमध्ये बसून आम्ही डायरेक्ट खांबाड्यामध्ये आलो. तिथून त्यांना बाय बोलून आम्ही चहाच्या दुकानावर आलो, चहा घेतला आणि सोबत पार्लेजीचा पुडा पण. आम्ही जिथे कबड्डी खेळायला आलो होतो ना, तिथून नागपूर फक्त 85 किलोमीटर होतं. तेवढंच तिथे सचिन भाऊने या आजोबाला आणलं राव. त्यांनी पण एकदा बघितलं तर ते म्हणाले की हे असं ठीक होत नाही म्हणे, याचा दवाखानाच करावा लागेल म्हणे. मग तिथून बस पकडून आम्ही 2 जण वरोऱ्यामध्ये आलो. आल्याबरोबर तर भाऊनं पहिले नाश्ता खाऊ घातला. मग तिथं नाश्ता केला आणि तिथून डायरेक्ट सरकारी हॉस्पिटलमध्ये आलो. तिथं आल्यावर एक्सरे काढायचं सांगितलं तर ते म्हणाले की आज शनिवार असल्यामुळे हाफ डे होता म्हणे आणि आम्हाला इथे यायला डायरेक्ट 4 वाजले होते राव. तिथं तर आपलं काही जमलं नव्हतं राव. मग तिथून आम्ही डायरेक्ट सोनवणे हॉस्पिटलमध्ये आलो. मग तिथं आल्यावर या मेडिकल वाल्याला विचारलं तर तो म्हणे की आज डॉक्टर सुट्टीवर आहे म्हणे. मग तिथून आम्ही विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये आलो. तिथं आल्यावर विचारपूस केली तर ते म्हणे की तुमचं लोकेशन चुकलं म्हणे. म्हणलं जाऊ द्या भाऊ, एवढी तेवढी गलती होतच असते. मग तिथून आम्ही डबल खापणे हॉस्पिटलमध्ये आलो. तिथं आल्यावर या नर्सला विचारलं तर ते म्हणे की डॉक्टर बाहेर गेलेले आहे म्हणे, तर त्यांना यायला 2 तास लागते म्हणे. आम्ही तिथे थांबलो पण असतो, पण 2 तासांना आमचीच ट्रेन होती राव. मग शेवटी आम्हाला हा हॉस्पिटल सापडला होता राव. पण इथं फक्त आपल्याला एक्सरे काढून भेटणार होतं. ट्रीटमेंट ही आपल्याला दुसऱ्या ठिकाणी करावं लागणार होती. मग इथं आल्यावर एक्सरे वगैरे काढला. एक्सरेची रिपोर्ट आल्यावर बघितलं तर आपलं बोटच सटकलं होतं राव. मग तिथून आम्ही या हॉस्पिटलमध्ये आलो तर बघितलं की आपल्या आधी 4-5 नंबर होते राव. मग आम्ही तिथं बसलोच होतो, तेवढ्यात भाऊची चॅटिंग चालू झाली राव. म्हणलं बस कर रे भाऊ, रडवतो का म्हणलं आम्हाला. मग तिथून आत आलो, डॉक्टरला आपला एक्सरे दाखवला तर डॉक्टर म्हणे की याला प्लास्टर वगैरे करण्याचं काम नाही म्हणे, मी जे पावडर देतो ते रेग्युलर लाव म्हणे आणि गोळ्या वेळेवर घे म्हणे, आणि म्हणे की 2 महिन्यानंतर तू ग्राउंडवर डबल कबड्डी खेळशील म्हणे. मग मेडिकल वरून त्यांनी जे लिहून दिलं होतं ते घेऊन टाकलं. मग तिथं या आपल्या सगळ्या मित्रमंडळीला व्हिडिओ मध्ये घेतलं आणि डायरेक्ट गोली कॅफे मध्ये आलो. तिथं आल्यावर सगळ्यांनी एक वडापाव खाल्ला आणि तिथून डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर आलो. आल्याबरोबर पहिले ट्रेनची तिकीट काढून घेतली आणि तिथून आपल्या प्लॅटफॉर्मवर आलो जिथं आपली गाडी लागणार होती. हे आपल्या मित्रमंडळी आहे ना, मला खूपच मदत केली राव, कारण की त्यांच्या ठिकाणी दुसरं जर कोणी असतं ना तर त्यांच्या गावावरूनच आम्हाला वाट लावून दिली. पण हे सगळे आपल्या सोबत ओरऱ्यामध्ये आले. तिथं आल्यावर आपला दवाखाना केला आणि हा राव दवाखान्याचा खर्च सुद्धा त्यांनीच केला. मग 20 मिनिटं वाट बघितल्यानंतर आमची ट्रेन आली होती राव. मग आम्ही ट्रेन मध्ये बसलो. मग त्यांना सगळ्यांना बाय बोलून मी झोपणारच होतो, तेवढ्यात आमच्या शेजारी महिला मंडळाचे आगमन झाले राव आणि म्हणे की आम्हाला बसायला जागा द्या म्हणे. मग त्यांना बसायला आम्ही जागा दिली. जागा द्यायला तर दिली, पण आम्ही रात्रभर त्यांच्यामुळे झोपलो नाही राव, कारण की ते एवढ्या बोलत होते ना, त्यांच्यामुळे आम्ही डायरेक्ट परेशानच झालो होतो.